हाय गाइस, वेलकम बैक टू भूमिराज यूट्यूब चॅनल। आज मी हिंदीमध्ये नाही बोलणार, मराठीमध्ये व्लॉग शूट करणार आहे। सो प्लीज वॉच विदाउट स्किप व्हिडिओ। ओके, आज व्हिडिओ कशासाठी बनवायला लागले ते तुम्हाला सांगते। आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये मी काय बनवणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे। आधी हे सांगा की तुम्ही सगळी कसं आहात। आय होप यू आर ऑल गुड। मी बी मस्त 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 खूप मस्त आहे। मस्त असायला पाहिजे सगळी। सो नो टेन्शन। अँड चला, आज भेंडीचं भाजी करणार आहे अँड भाकरी करणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करायचं। चला, आता स्वच्छ भेंडी धुवून घेतले, सगळं चिरून घेऊया। एका कढाईमध्ये भेंडी टाकून मस्तपैकी भाजून घेऊया। आधी गॅस चालू करून घेऊया अँड कढाई ठेवूया। मस्त भाजायला पाहिजे, जरासा तेल वतून मस्त भाजून घेऊया। चटणी करणार आहे, सॉरी तुम्हाला आधी मी भाजी करायचं असं सांगितलं होतं, नाही आहे चटणी बनवणार आहे। मस्तपैकी असं भाजून घ्यायचं सगळं, त्यातली पाणी ती काय असते ती सगळं निघून जायला पाहिजे। जरासा मीठ घालून भाजून घ्यायचं। आता ते भाजूस तोपर्यंत आपण लसूण सोलून घेऊया फटाफट। लसूण सोलून तयार आहे। चला, आता बाहेर खूप खूप पाऊस यायला लागले, लई दिवसापासून बारीक 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 पाऊस यायला लागला। जरा चहा पिऊ वाटायला लागलं, त्यामुळं जरा चहा करून घेते आणि पोरासनी पण देते। जरा थंडी वाटायला लागलं ना, त्यामुळं चहा जरा पिली की बरं वाटतंय ना आपल्याला, म्हणून या तुम्ही पण चहा प्यायला। जरा चहा केलं, असंच भेंडी करत 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 भेंडीची चटणी करत करत चहा पण केलं, घेतलं वाटीमध्ये अँड आता पिऊया। या तुम्ही पण प्यायला गाईस प्लीज। भेंडी अजून भाजायला लागली, अजून त्याचं सगळं पाणी निघून जायला पाहिजे, तोपर्यंत भाजत राहायचं। बघा, पूर्ण प्रमाणे आता भाजून तयार झालेलं आहे। बघा, तुम्ही बघू शकता कसं झालंय। चला, आता एका कलबुतामध्ये लसूण अँड हिरवी मिरच्या अँड जरासा नमक पण टाकूया अँड जिरा जरासा टाकूया। हे सगळं बारीक करून घ्यायचं आधी मस्त। चला, आता सगळं बारीक करून घेतलं। आता ह्याच्यामध्ये भाजलेला भेंडी ह्याच्यामध्ये घालायचं अँड ते पण जादा पण बारीक करायचं नाही, जरा जरासा बारीक करायचं। जादा बारीक केलं की कसं तर होते, सगळं पाणी 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 असं वाटतंय, त्यामुळं जरासा बारीक करून घ्यायचं ह्याच्यामध्ये टाकून। हे सगळं एकदा छानपैकी असं खालनं वरून खाली असं मिक्स करून घेऊया। खाली असतंय ना सगळं, ती मिरची केलेलं बारीक केलेलं सगळं असं ठेचून घेऊया। जरा बारीक, जरा लई पण बारीक नाही आहे, जरासा बारीक करून घेऊया। माझी जेवताना भारी मस्त लागते ही चटणी, तुम्ही पण एकदा करून बघा। व्हेरी 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 टेस्टीला लागते। प्लीज व्हिडिओ आवडत तर शेअर नक्की। कुटून झाल्यावर एका ताटामध्ये सगळं काढून घेऊया। बघा कसं झाले, मस्तपैकी झाले। जेवताना तर एवढं भारी लागते ना, खूप 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 भारी लागते भेंडीच्या चटणी आणि भाकरी। आता भाकरी बनवूया। चला, जरा पीठ लई दिवसाचं आहे म्हणून जरा गरम करून पाणी घेतलं, सगळं आता मळून घेऊया मस्तपैकी भाकरीचं पीठ। मळताना जरा नीट हे बघा, छान असं मस्तपैकी मळून घेतला ना, मग भाकरी पण खूप खूप छान येते आणि फुगते पण भाकरी मस्तपैकी।
बघा आता किती छान भाकरी करून तयार आहे. आता तव्यामध्ये घालूया, भाजून घेऊया नीट मस्तपैकी. तव्यात घातले लगेच पाणी लावायचं नाही, जरासं 1-2-3 सेकंड सोडायचं. तवर का दुसरा गोळी तयार करून घेऊया. मग आता पाणी लावून घेऊया मस्तपैकी सगळीकडे, कुठं पण जरा काही सोडत नाही. आणि सगळीकडे मस्तपैकी पाणी लावून घेऊन बघा किती छान दिसतंय. बघा आता किती छान फुगलेला भाकरी खायसाठी तयार आहे. बघा सगळं भाकरी करून घेतलं. आता ताट तयार करतो. या सगळी जेवायला. असं होतं माझं रात्रीचं जेवण. थँक्यू ऑल ऑफ यू.